जळगावच्या एरंडोल तालुक्यामधल्या अंजनी नदीला पूर. एरंडोल शहराचा इतर गावांसोबतचा संपर्क तुटला. एरंडोल येवला हायवेवरील वाहतूक प्रशासनाकडून बंद. खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. नाशिकमध्ये पावसाची विश्रांती. गोदाघाट परिसरामध्ये पाण्याची पातळी खालावली. गंगापूर धरणातून मात्र पाण्याचा विसर्ग सुरूच. पालघर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळांना आज सुट्टी. मुसळधार पावसानं संभाजीनगरमधील शेतीचं मोठं नुकसान. एमआयडीसीमधील कंपन्यांना सर्वाधिक फटका, तर पालघरमधील सर्व नदी नाले तुडुंब. लातूरमधील उदगीर जळकोट महामार्ग पूर्णपणे बंद. तिरका गावाजवळ पूल वाहून गेल्यानं दुरुस्तीचं काम सुरू. अहिल्यानगरमधील मुसळधार पावसामुळे सीना नदीला पुन्हा पूर. तिढे गावात पाणी शिरायला सुरुवात, तर आळजापूर करमाळा रस्त्यावर पुलाशेजारी भगदाड. जामखेड करमाळा वाहतूक बंद. रोहित पवारांचं ट्विट. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस. जायकवाडी धरणाचे 27 दरवाजांमधून 2,45,000 क्युसेकनं पाण्याचा मोठा विसर्ग. पैठण शहरातील अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं. अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाच्या मदतीसाठी देवस्थानांचा हातभार. साई संस्थानकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1 कोटींची मदत, तर संत गजानन महाराज संस्थानकडून 1,11,00,000 रुपयांचा धनादेश. अमरावतीमध्ये आरएसएसच्या कार्यक्रमाला सरन्यायाधीश गवईंच्या आई उपस्थित राहणार नाहीत. पत्रिका व्हायरल झाल्यानंतर माहिती नसताना नाव टाकल्याचं माजी लेडी गव्हर्नर डॉक्टर कमलताई गवईंचं स्पष्टीकरण. अंधेरी मेट्रो स्थानकाच्या फलकाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं. मेट्रो स्थानकावरील जाहिरात केवळ हिंदीमध्ये असल्यानं मनसे पदाधिकारी आक्रमक. मोबाईलसारखीच गॅसची कंपनी बदलता येणार. लवकरच ग्राहकांना एलपीजी पोर्टेबिलिटीची सोय उपलब्ध होणार. अभिनेता विजय थलापतीच्या घरी बॉम्ब ठेवण्याची धमकी. पोलिसांनी तत्काळ विजयच्या घराची सुरक्षा वाढवली.